हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हाय कर. हाय बोल. अगं बोल ना. बोल हाय, बोल तोंडाने बोल. हाय. आज समर्थ जाते तिच्या बड्डेची शॉपिंग करायला. हो ना, त्यामुळे खुश आहे ना जास्त. किती खुश आहे? खूप खुश. समर्थचा ड्रेस घ्यायला जाते ना. समर्थाच्या बड्डेचा ड्रेस घ्यायला जातो आम्ही. समर्थाचा बड्डे यायला अजून 15 दिवस बाकी आहेत. 11-15. तरी पण आम्ही लवकर शॉपिंग करतोय ना बाबू. हां हां ना. काय मध्ये मध्ये समर्थाची तब्येत बरी नसते आणि बड्डे जवळ आला की तिची नेहमीप्रमाणे तब्येत खराब होते, म्हणून आम्ही लवकर जरा शॉपिंग करतोय ना बाबू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही काय काय घेतोय समर्थाला ते. त्यानंतर पोहोचलो आम्ही विरार वेस्टला. आणि यावर्षी समर्थाच्या बड्डेची शॉपिंग आम्हाला विरारवरूनच करायची होती. मागच्या वेळी तिचे कपडे वगैरे सगळे, म्हणजे पहिला बड्डे तिचा ना, सगळं दादरवरून वस्तू घेतलेला, म्हणजे तिचे बड्डेचे ड्रेस वगैरे सगळं काही तिथूनच घेतलेलं. पण यावेळी समर्थाच्या डॅडाला कोणीतरी सांगितलं होतं की विरार वेस्टला पण लहान मुलांचे खूप छान कपडे भेटतात, म्हणजे छान ड्रेस वगैरे भेटतात आणि खूप सारे ऑप्शन्स पण आहेत. आणि इथे येऊन पण तसंच झालं. खूप सारे ऑप्शन्स होते लहान मुलांचे, मोठ्यांचे पण वेस्टर्न कपडे, ते पण छान होते. आणि या मार्केटला तर मी पहिल्यांदा आली आहे आणि एवढं सुंदर सुंदर व्हरायटी आणि कलेक्शन्स होते ना की बघतच राहावं. आणि समर्थासाठी इथे आम्ही बघत होतो, पण इथे वेस्टर्नमध्ये जास्त ऑप्शन्स होते लहान मुलांचे, आणि मोठ्या मुलांचे खूप सारे ऑप्शन्स होते इथे बघण्यासारखे. खूप सारे इंडियन वेअर होते, ज्याच्यामध्ये ट्रेंडिंग पण म्हणजे ड्रेस जे आहेत ना ते सर्व होते. आणि समर्था मॅडम बघा, खूप खुश असते ती शॉपिंग म्हटलं किंवा फिरायचं म्हटलं की. त्यानंतर इथे समर्थासाठी एक फ्रॉक बघत होतं, जे की मला एवढं सारं आवडलं नव्हतं, कारण या बड्डेला तिला मला जरा असं गाऊनमध्ये, असं जसं प्रिन्सेससारखं गाऊन असतो तसं घ्यायचं होतं, काहीतरी वेगळं, जे मागच्या बड्डेला पॉसिबल नाही झालं. म्हणजे सगळं घेतलेलं आम्ही, पण पहिला बड्डे तिचा एवढा खराब गेला ना, म्हणजे खूप साऱ्या काही गोष्टी झाल्या तिच्या बड्डेला. आणि एवढा छान नाही गेला, म्हणजे जेवढं आम्ही प्लॅन केलेलं ना, सगळं काही आधीपासून प्लॅन केलेलं तिच्या पहिल्या बड्डेचं. म्हणजे पहिल्या बड्डेची मेमरी काही वेगळीच असते, सगळ्यांसाठीच असते, सगळ्या पॅरेंट्ससाठी. तसं आम्ही सगळं काही प्लॅन केलेलं तिच्यासाठी, पण ते काहीच पॉसिबल नाही झालं. म्हणजे आपण जे प्लॅन करतो ते होतं असं नाहीच. त्यामुळे तो बड्डे तर एकदम वर्स्ट बड्डे होता समर्थाचा, आणि त्याची एकही मेमरी म्हणजे आठवण असं कधी वाटत नाही. त्यामुळे हा बड्डे तिचा खूप सारा छान करायचा आहे, सिम्पलच करायचा आहे, म्हणजे साधा एकदम बड्डे करायचा आहे, जास्त काही नाही. पण मला त्या सगळे प्रिपरेशन तिच्यासाठी, ड्रेस वगैरे तो व्यवस्थित बघायचा आहे असा. त्यामुळे तिचे समर्थाचा ड्रेस वगैरे घेतला, जो की तुम्हाला बड्डेच्या व्लॉगमध्ये कळेल तिच्यासाठी आम्ही कोणता ड्रेस चॉईस केला आहे तो. त्यानंतर इथे पुढे एक मोठं मार्केट आहे, जिथे की साड्या वगैरे, म्हणजे होलसेलमध्ये साड्या वगैरे, ड्रेस वगैरे, त्याच्यानंतर लहान मुलांचे बॅग्स वगैरे, असे भरपूर सारे ऑप्शन्स होते. तेच बघण्यासाठी आलो, पण तिथे काही आवडलं नाही जास्त. त्याच्यानंतर समर्थासाठी शूज घेण्यासाठी आलेलो. तसंही घरीच बड्डे करायचा आहे, त्यामुळे काही शूजची गरज नव्हती. फक्त तिला बाहेर वगैरे जाण्यासाठी शूज बघायचे होते, तेच बघत होतो. पण एकदम लहान मुलांचे त्यांच्याकडे ना साईजच अवेलेबल नव्हते. जे आवडत होते ना त्यांच्यामध्ये अजिबात साईज नव्हती. त्यामुळे इथे आम्ही ते स्किप केलं, म्हणजे घालून ते बघत होते, पण तिच्या साईजला होत नव्हते. त्यामुळे ती अनकम्फर्टेबल फील करत होती. त्याच्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये आलो. इथे तिला वेस्टर्नमध्ये कपडे बघायचे होते, जीन्स वगैरे किंवा स्कर्ट वगैरे असं बघायचं होतं. यांच्याकडे पण खूप सारी व्हरायटी होती, पण त्यांची कॉस्ट होती ना ती खूप जास्त होती. आणि त्याच्या आधीचा ड्रेस घेतलेला ना तो एवढा हेवी होता, पण व्यवस्थित त्याची कॉस्ट होती, त्यामुळे इथे काही घेतलं नाही. त्याच्यानंतर इथे आम्ही घरी आलो आणि इथे मार्केटमध्ये गेलो. इथेही ना लघु उद्योग, बचत गटांचे शॉप्स होते, म्हणजे प्रदर्शनच म्हणू शकता, ते सगळं होतं. तेच बघण्यासाठी आलेलो. आणि इथे खूप सारे मालवणी पदार्थ होते, पापड वगैरे होते, पापड, कुरडया. त्याच्यानंतर
चकली वगैरे, त्याच्यानंतर नाचणीचे पापड, असे वेगवेगळी व्हरायटी होती. त्याच्यानंतर आपल्या सिंधुदुर्गातील पण शॉप होते. इथे आळवे बंधूंचा पण शॉप होता, जे की कुडाळमधले आहेत. त्यांच्याकडून पण आम्ही म्हणजे चटणी वगैरे घेतली, मिरची घेतली, भरलेली मिरची. त्यांच्याकडून कुळीथ पीठ म्हणजे सगळ्या प्रकारचे पीठ वगैरे होते, ज्यूस वगैरे होते, चिंच वगैरे. त्याच्यानंतर खाजे, मालवणी खाजे, ते सगळं होतं. त्याच्यामध्ये आम्ही फक्त भरलेली मिरची घेतली, त्याच्यानंतर ठेचा घेतला, म्हणजे लसूण चटणी घेतली. त्याच्यानंतर पुढे आलो, इथे पण ज्वेलरीचं मोठं शॉप होतं, जिथे की मी माझ्यासाठी क्लिप वगैरे घेतले, समर्थासाठी क्लिप घेतले. आणि खूप सारे ऑप्शन्स होते इथे पण. पण गर्दी खूप होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती की बघायला चान्सच नव्हता, एवढी सारी गर्दी होती. त्याच्यानंतर इथे मंचुरियनचा मसाला म्हणजे पीठ वगैरे सगळं मिक्स मसाले बनवलेले होते यांनी घरगुती. तेच इथे फ्राय वगैरे करून दाखवत होते, सोयाबीन, त्याच्यानंतर जे बटाटा वगैरे फ्राय करून दाखवत होते. एक नॉनव्हेजमध्ये होता मसाला, एक व्हेजमध्ये होता. ते नॉनव्हेजमधला मसाला आम्ही घेतला. त्याच्यानंतर पुढे आलो, इथे चकली वगैरे, आवळा ज्यूस वगैरे, कोकम सरबत, ते सगळं होतं. त्याच्यानंतर पुढे येऊन आम्ही इथं लोणचं घेण्यासाठी थांबलेलो. इथे पण खूप सारे म्हणजे लोणच्याचे ऑप्शन्स होते, ते ट्राय करत होतो आम्ही सगळं. आणि त्याच्यामध्ये मला मिरचीचं लोणचं खूप आवडतं, ते घेतलं. आणि इथे सगळे मुखवासचे प्रकार होते, खूप सारे चिंच होत्या, त्याच्यानंतर सुंठगोळी वगैरे. त्याच्यानंतर मुखवासचे तर भरपूर सारे ऑप्शन्स होते, ते बघितले. त्याच्यानंतर इथे नॉनस्टिक्स कढई वगैरे, ते सगळं त्यांची शॉप होती. सगळं म्हणजे बघायला खूप भारी वाटत होतं. सगळीकडून होममेड सगळ्या वस्तू बनवलेल्या होत्या. त्याच्यानंतर लोणची वगैरे बनवलेली होती, लाडू वगैरे, खाजं वगैरे, असं शॉप होते. कपड्यांची पण शॉप होती, तिथे प्लाझो वगैरे भेटत होते. त्याच्यानंतर इथे खाण्यासाठी पोटॅटो स्प्रिंकल, त्याच्यानंतर चायनीज वगैरे. इथे मुलांसाठी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जिथे की इथे जंपिंगचं होतं. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर झोका वगैरे होता आणि साईडला खेळणी वगैरे त्यांचे शॉप होते. आणि याच्यामध्ये गर्दीमध्ये समर्था आमची म्हणजे अजिबात ती थकत नव्हती. त्याच्यानंतर तिच्यामध्ये एवढी एनर्जी होती की तिला झोक्यामध्ये बसायचं होतं. त्याच्यानंतर तिला झोक्यामध्ये बसवलं आणि खूप एन्जॉय केला. म्हणजे तिने खूप एवढी दमलेली ना, ती शॉपमध्ये गेलेली होती, ते कपडे घालून काढणं, त्याच्यामध्ये खूप थकलेली होती. पण इथे आल्यावर त्याची पुन्हा एनर्जी तशीच झाली आणि तिला सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटीज करायला आवडतात. ती घाबरत नाही बिलकुल. मला वाटत नाही मी एवढ्या छोट्या वयात अशी झोक्यात वगैरे बसली असेल कधीच, आणि मोठी झाली तरी नाही एवढी बसत, पण ही बिनधास्त बसते. त्याच्यानंतर आम्ही पण खूप एन्जॉय केला इथे, खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर इथे खेळण्याचे सगळे शॉप होते, पण आमच्याकडे मॅडमांना खेळणी बिलकुलच आवडत नाही, त्यामुळे ती नाही घेतली. आणि असं संपवला आमचा आजचा दिवस. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.